मित्रांनो, या गाईला मास्टायटिस झालाय. इकोलाय मास्टायटिस होता. काल पूर्ण पाणी येत होतं आणि आज आपण काल ट्रीटमेंट दिल्यानंतर आता जरा पांढरं दूध यायला सुरुवात झालेली आहे. आणि त्याचबरोबर मित्रांनो, आज ही एक दुसरी गाय आहे. तर ती सुद्धा थोडीशी आजारी आहे. तिने चारा खाल्लाय परंतु रवंथ करत नाहीये. तिला टेम्परेचर नाही. पण थोडंसं हिस्ट्री घेतल्यानंतर इथं काय झालंय हा प्रॉब्लेम आपण याचं नेमकी मूळ कारण शोधणं गरजेचं असतं आणि ते आपल्याला ते सापडलेलं ते काय आहे ते तुम्हाला दाखवतो. मित्रांनो, अनेक वेळेस आपण जनावरांना मुरघास खाऊ घालत असतो आणि हा मुरघास खाऊ घालत असताना काय होतं, की आपल्याकडे जनावर कमी. आता यांच्याकडं 4च मोठी जनावरं आहेत आणि रोज फक्त 4 टप ते मुरघास काढत होते आणि उर्वरित जो मुरघास आहे, तो तसाच राहत होता. आता ही मोठी बॅग आहे. त्याच्यामुळे काय झालं होतं, हिचा सरफेस एरिया भरपूर आहे आणि सरफेस एरिया भरपूर असल्यामुळे रोज आपल्याला जो काही 6 इंचाचा थर निघायला पाहिजे, तो निघत नाही आणि तो निघत नसल्यामुळे काय झालं, की आपल्याला इथे थोडंसं बुरशीचं प्रमाण दिसून येतंय. मित्रांनो, हे जे काही याला मुरघासला बुरशी लागली आणि मुरघास प्रत्येककडे इकडून न काढल्यामुळे तो खराब होत होता. तर असा खराब झालेला मुरघास आपल्या जनावरांच्या त्यांच्या आहारात आल्यामुळे इथं मास्टायटिसच्या केसेस आपल्याला दिसलेली आहे आणि दुसऱ्या गायी पण आजारी पडलेली आहे. तर मित्रांनो, हे आपल्याला टाळायचं असेल तर एक साधं सोपं जे फॉर्म्युला आहे, की मुरघासचा वरचा जो काही पूर्ण थर आहे त्यातला अर्धा फूट म्हणजे 6 इंचाचा थर रोज निघलाच पाहिजे आणि तो जर निघत नसेल तर मग आपल्या मुरघासच्या जे काही सरफेस आहे किंवा तोंड जे आहे ते छोटं पाहिजे. जर आपल्याला कमी मुरघास काढायचा असेल रोज तर छोटी बॅग वापरली पाहिजे आणि वरचा सगळ्या बाजूचा पूर्ण थर निघलाच पाहिजे. नाही काढला तर आपण बघू शकतो इथे अशी बुरशी लागते आणि आता इथं आम्ही उकरून बघितलं. आपण जवळजवळ अर्धा फूट उकरलं तर खाली चांगला मुरघास निघतोय. म्हणजे हा विषय फक्त ओपन केल्यामुळे हवा गेली आणि तो मुरघास खराब झाला एवढाच आहे. तर मोठ्या बंकरमध्ये किंवा खड्ड्यात जरी केला तर तिथं सुद्धा आपल्याला एक ध्यानात ठेवायचं आहे, की आपल्याला पुढचा अर्धा फुटाचा थर रोज काढलाच पाहिजे. तो जर नाही काढला तर आपला मुरघास खराब होतो. मुरघास खराब झाला, बुरशी लागते, त्याचं ॲसिडचं प्रमाण वाढतं आणि असा जर मुरघास जनावरांच्या खाद्यात आला, जनावरांच्या आहारात आला, मग जनावरांना पोट फुगणे, पोट गच्च होणे, पातळ संडास होणे, त्याचबरोबर मास्टायटिस होणे, असे वेगवेगळे आजार आपल्याला झालेले दिसून येतात.